आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. आज खरं तर या तळोजा गावामध्ये उरूस आहे आणि उरसाच्या निमित्ताने आम्ही सारेजण या ठिकाणी आलेलो आहे. पण निमित्त जरी उरसाचं असलं तरी पण शाहबाज हा महानगरपालिकेमध्ये इलेक्शनमध्ये उभा आहे हे एक कारण आहेच. आज आपण बघाल अनेक उमेदवार या ठिकाणी उभे आहेत, पण शाहबाज हा दारावर उभा करणारा नाही तर दारातला आपला हक्काचा घरातला माणूस आहे असं लोकांना वाटतंय. आपण बघाल वाढता जो काही जल्लोष आहे की लोकांचा प्रतिसाद आहे तो शाहबाजच्या बाजूने आहे. कारण अनेक वर्ष लोकांसाठी येणाऱ्या परिस्थितीमध्ये सातत्याने आपलासा वाटणारा शाहबाज आहे. आपण बघाल होतकरू पोरगा आहे, नवीन जनरेशन आहे, नवीन काहीतरी करू पाहणारा इच्छित आहे. आज बघाल रस्त्यांचे, कचऱ्याचे, पाण्याचे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत. बाजूला शिडको आहे, या ठिकाणी आपण बघाल शिडकोचे नवीन प्रश्न आहेत. महानगरपालिकेचे येणारे एअरपोर्ट येऊ घातलाय, युवकांच्या नोकरीचा प्रश्न आहे. यामध्ये जर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब शाहबाजच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आम्ही तर सारेजण आहोत, पण शशिकांत शिंदे साहेब असतील, या ठिकाणी सतीश पाटील साहेब असतील, सारेजण शाहबाजच्या पाठी आम्ही उभे आहोत. आणि आपण बघाल युवकांच्या अध्यक्ष महबूबबाई यांचा सातत्याने त्याला पाठिंबा लाभलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर शाहबाज निवडून आला तर महानगरपालिकेमध्ये लोकांची कामं होतील. यासाठी शाहबाजला आपल्याला निवडून महानगरपालिकेमध्ये पाठवायचं. आपण बघाल राजकारणाचा कचरा झालेला आपण पाहताय. निष्ठा आणि तत्व कुठं उरलेली दिसत नाहीयेत हे सुद्धा आपण पाहताय. काही लोक एबी फॉर्म गिळताना आपण पाहताय. आज जर मी एकाला विचारलं, अरे तू कुठल्या पक्षात, तर तो म्हणतो आज अमुक अमुक पक्षात, उद्या मी दुसऱ्या पक्षात. म्हणजे अनेक वर्ष सातत्याने एका पक्षामध्ये काम करणारे लोक आज तिकिटासाठी दुसऱ्या पक्षामध्ये गेलेत. आज भाजपासारख्या पक्षामध्ये एवढी गर्दी झाली आहे की त्या ठिकाणी त्यांच्याच एकनिष्ठ वर्षानुवर्ष काम करत असलेल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्यांच्याकडे तिकीट द्यायला राहिली नाही. त्यांनी जे काही उसने पोरं घेतली त्यांना तिकीट द्यावी लागली. आणि आज भाजपासारखे किंवा अनेक पक्षाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आज तिकीट त्यांना देता आलं नाही. हे दुर्दैवाची बाब आहे. परंतु आज आम्ही शाहबाज सारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहिलो, आम्हाला आनंद वाटतोय. कारण तो एकनिष्ठ पक्षाच्या पाठीमागे उभा राहिला. अनेक प्रलोभनं आली, आमचा सुद्धा पक्ष फुटला गेला, तेव्हा सुद्धा शाहबाजला बोलवलं गेलं, पण शाहबाज आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. ते त्याचं फळ आहे. लोक सुद्धा अशा एकनिष्ठ कार्यकर्त्याला 100% निवडून देतील हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो. 100% निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहीलच. अनेक ठिकाणी आपण बघाल फॉर्म बाद करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी झालं. आणि निवडणूक आयोगाचे असतील किंवा या ठिकाणचे आरो असतील, यांचं सुद्धा त्याच्यामध्ये संगनमत असण्याचा वास कुठेतरी येतोय. आणि अशा पद्धतीने होणार असेल तर निवडणुका घ्यायच्याच कशाला, हा सुद्धा प्रश्न लोकांच्या मनामध्ये आणि आमच्या सुद्धा मनामध्ये पडला. घोडेबाजार होतोय हे निश्चित झालेलं आहे. आणि अनेक या ठिकाणी निरीक्षक आले, अनेक ज्यांचा नवी मुंबई या ठिकाणी पनवेलशी काही संबंध नाही अशा लोकांचा सुद्धा इंटरफेरन्स या ठिकाणी वाढलाय. स्थानिक लोक सुद्धा अस्वस्थ आहेत आणि शाहबाज सारखा कार्यकर्ता आहे, हा तळागाळातला कार्यकर्ता आहे, लोक त्याला निवडून देतील याच्यामध्ये तिळमात्र शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये नाही. रामशेठ सारख्या दिग्गज नेत्याला खरंच याची गरज आहे का, हा सुद्धा प्रश्न आहे. या ठिकाणी त्यांच्याकडे पैशाची कमी नाही, लोकांची कमी नाही, मग ह्याचं इथे काम काय, असं सुद्धा प्रश्न स्थानिक लोक विचारतात. आम्ही नाही, भाजपाचेच लोक विचारतात.
ते आत्मपरीक्षण करतील. तो त्यांच्या पक्षातला आपसी मामला आहे. 100% त्याला आघाडीतून जरी तिकीट नसलं तरी तो पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे. त्याला आम्ही पक्षाचा AB फॉर्म दिलेला आहे, म्हणजे आम्ही त्याच्या पाठीशी ठामपणे उभे. लोकांना जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची निवडणूक असताना सुद्धा जनशक्ती जिंकले. गरिबाची मुलगी आज त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बसली. आमच्यासाठी आमच्या सोबत असलेले अनेक गरीब उमेदवार सुद्धा निवडून आले. इथे सुद्धा तसं परिवर्तन होईल असं दिसतंय. 100% सभा घेणार. पक्षाचा जसा अजेंडा येईल तशा पद्धतीची सभा या ठिकाणी घेणार आणि मी शाबास जिथं जिथं नेईल तिथं जाईन. आणि महाविकास आघाडीचे सुद्धा अनेक ठिकाणी जेव्हा उमेदवार उभे आहेत तिथे सुद्धा मी जाणार. अनेक लोक सांगतात EVM मशीन मध्ये घोटाळा करता येतो, नंतर करतात. मग त्यावेळेस आपण प्रिकॉशन घेतलेली बरी, म्हणून इलेक्शन झाल्याच्या नंतर बरेच दिवस आम्ही घरी तरी काय करणार म्हणून त्या ठिकाणी जाऊन आम्ही टेंट टाकून थांबू जाऊ. त्यांच्यावर विश्वास आता राहिला नाही, जनतेचा सुद्धा आणि आपला सुद्धा. आणि तुतारी ही आम्हाला चिन्ह मिळाल्याच्या नंतर 8 खासदार आमच्या संसदेत निवडून आले, नवीन चिन्ह असताना सुद्धा. आता हे नवीन चिन्ह नाहीच आहे. ज्याचे 8 खासदार आहेत, 10 आमदार आहेत, त्या पक्षाच्या आदरणीय पवार साहेबांचं त्याला सिम्बॉल आहे. ते पक्ष लोकांपर्यंत फार वेळ लागणार नाही त्याला पोहोचवायला. आपल्याला साऱ्यांना याच्यासाठी मेहनत करायची आहे आणि चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायचं. वॉर्ड क्रमांक 3 मध्ये मी एवढंच सांगेल, शहाबाज पटेल आपला हक्काचा माणूस आपल्याला महानगरपालिकेमध्ये पाठवायचा आहे. त्यासाठी येत्या 15 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे.